नमस्कार मित्रांनो. आपण तुम्हाला माहिती आहे इतिहासाची सिरीज सुरू केलेली आहे. इयत्ता 8वीचा इतिहास आपण बघत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण इतिहासाचा पहिला पाठ, पहिला चॅप्टर इतिहासाची साधने बघितली. त्यामध्ये आपण मुख्यतः मौखिक, लिखित आणि भौतिक साधनांचा अभ्यास केला. तसेच आपण आता दुसरा चॅप्टर बघणार आहोत, युरोप आणि भारत. हा चॅप्टरसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही लेक्चर सुरू असताना पेन आणि वही घेऊन बसा, जेणेकरून यामधले काही महत्त्वाचे पॉईंट असतील ते तुम्ही तुमच्या हाताने लिहून काढू शकता, ज्या ती शॉर्ट नोट म्हणून आपण वापरू शकतो. तुम्हाला तुम्हाला ही नोट्स इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा यामधले जे महत्त्वाचे पॉईंट आहे, सर्व प्रकारचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, गट क असेल, गट ब असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक, कृषीसेवक या सर्व भरतींना उपयोगी पडणार आहे. तसेच तुम्ही टेक्स्टबुक्स रीडिंग म्हणूनही याचा चांगल्या प्रकारे उपयोग घेऊ शकता. इयत्ता 8वीचे विद्यार्थीसुद्धा याचा चांगल्या प्रकारे उपयोग घेऊ शकता. तर चला आपण बघूया युरोप आणि भारत. आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडीचे पडसाद भारतात उमटत होते. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटकांचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत प्रबोधन युग. प्रबोधन युग म्हणजे काय? प्रबोधन युग म्हणजे युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा, म्हणजे इसवी सन 13वे ते 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. यामध्ये आपल्याला समोर बघायचं आहे भौगोलिक शोध कसे लागले, धर्मसुधारणा कशी झाली, धर्मसुधारणा चळवळसुद्धा आपल्याला बघायचे आहे. प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. आपण लिओनार्दो दा विंची हा हा ह्या शास्त्रज्ञाविषयी सुद्धा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहे. आपल्याला विचारू शकतात ते की लिओनार्दो दा विंची यांचं कोणती अशी चित्रकृती आहे ती अजरामर ठरली आहे? तर मोनालिसा व द लास्ट सपर. आपण त्यांच्याविषयी पूर्ण एकदा बघूनच घेऊ. लिओनार्दो दा विंची हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर त्यांचे प्रभुत्व होतेच, परंतु तो चित्रकार म्हणून सुद्धा जगप्रसिद्ध ठरला. तुम्हाला विचारू शकते जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो विंची यांच्या कोणकोणते चित्रकृती अजरामर ठरल्या आहे? तर मोनालिसा आणि द लास्ट सपर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकारी कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनाचे चित्रण होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या जॉन्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लागला. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बा. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? बरोबर आहे, छपाई यंत्राचा शोध कोणी लावला आणि केव्हा लावला? तर इसवी सन 1450मध्ये जर्मन शास्त्रज्ञ हा जॉन्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. छपाई यंत्राचा शोध लावल्यामुळे नवे विचार, संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागल्या. नंतर आहे धर्मसुधारणा चळवळ स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांची रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनावर हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडाचे स्तोम माजवत असत. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत. या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. यावर तुम्हाला एखादी शॉर्ट नोट येऊ शकते 8वीच्या विद्यार्थ्यांना किंवा
कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धाही जर विचार केला तर एक शब्द ह्या पाठातला महत्त्वाचा आहे. ख्रिस्ती धर्मगुरूंनी जे कर्मकांडाचे स्तोम माजवले होते, त्या धर्माच्या नावावर लोकांना लुबडत असे, याच्याच विरोधात युरोपात जी चळवळ उभी राहिली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. नंतर बघू आपण भौगोलिक शोध. भौगोलिक शोध इसवी सन 1453मध्ये ऑटोनॉमस तुर्कांनी बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी, हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टंटिनोपल, आत्ताचं जे इस्तंबूल आहे हे जिंकून घेतले. हा भौगोलिक शोधातला सगळ्यात टर्निंग पॉईंट आहे. कारण की तुर्कांनी जेव्हा हे शहर जिंकून घेतलं, शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग जात. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. जो युरोप आणि आशियातील व्यापार चालायचा तो मार्गच बंद पडल्यामुळं युरोपीय लोकांना नवीन कुठल्या तरी मार्गाचा शोध घ्यायची आवश्यकता वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधाचे नवे पर्व सुरू झाले. तर त्यामध्ये आता भौगोलिक शोध घेत असताना कोणकोणते शास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा कोणकोणते युरोपियन दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाच्या शोधात सागरी सफरीवर निघाले ते आपण बघू. तर इसवी सन 1487मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोल्युम्स डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. ह्या प्रत्येक दर्यावर्दीवर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो 1987मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी सर्वात अगोदर कोण निघाला, केव्हा निघाला आणि तो कुठे जाऊन पोहोचला. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो कुठे जाऊन पोहोचला. नंतर 1492मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला ख्रिस्तोफर कोलंबस हा कुठं जाऊन पोहोचला ते सुद्धा लक्षात ठेवावं लागणार आहे. नंतर 1998मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरावर येऊन पोहोचला. आपण म्हणतो की भारताचा शोध कोणाला लावला, तर वास्को द गामा या खलाशाने तो शोध लावलेला आहे. युरोपातील वैचारिक क्रांती प्रबोधन काळात झालेल्या बदलामुळे युरोपाची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडवून आली. पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटकांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. या संपूर्ण बदलाला वैचारिक क्रांती असे संबोधले जाते. या वैचारिक क्रांतीमधून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली. आपण बघू शकतो युरोपमधील वैचारिक क्रांती कशी झाली. लोकांनी पूर्वीचे जे अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे यातून समाज बाहेर पडला आणि कुठंतरी वैज्ञानिक क्षेत्राकडे वळला. ही एक युरोपातील वैचारिक क्रांती म्हणता येईल. त्यानंतर राजकीय क्षेत्रातील क्रांती कशा पद्धतीने झाली. राजकीय क्षेत्रातील क्रांती आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. 18व्या शतकाच्या तसेच 19व्या शतकाच्या घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. 18व्या आणि 19व्या शतकात अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्स, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. बिल ऑफ राईट्समुळे राज्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या.
चे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. स्वातंत्र्य युद्धे. नंतर आपण बघणार आहोत अमेरिकन स्वातंत्र्य युद्धे. युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर अमेरिका पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. आपल्याला विचारू शकते की इंग्लंडने अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या, तर हा आकडा लक्षात असू द्या. 13 वसाहती स्थापन केल्या. बरोबर आहे, इंग्लंडने 13 वसाहती स्थापन केल्या. ठीक आहे. नंतर सुरुवातीस इंग्लंडने या वसाहतीवर नाममात्र वर्चस्व होते, परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतीवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली. इंग्रजांनी अमेरिकन वसाहतीवर जाचक कर व बंधने लादण्यास सुरुवात केली. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेस याला विरोध केला. अमेरिकेतील जनतेने ह्या गोष्टीला विरोध केल्यामुळे इंग्लंडमध्ये वसाहतींना दडपण्यासाठी वसाहतीविरोधात युद्ध पुकारले. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. अखेरीस वसाहतींच्या सैन्याचा विजय झाला. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. अमेरिकन सैन्याने जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या इथे कोणाच्या नेतृत्वाखाली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. अखेरीस वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध म्हणून ओळखली जाते. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध म्हणून ओळखली जाते. यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने असा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला. लिखित राज्यघटना असलेला नवा देश उदयास आला. नंतर हे फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये 1789 मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही सरसामंजस्यशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची देणगी दिली. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण आपल्या घटनेच्या प्रास्ताविकेमध्ये सुद्धा स्वातंत्र्यता, समता, बंधुता याचा उल्लेख केलेला आहे किंवा हे शब्द घेतलेले आहे. तुम्हाला विचारले जाऊ शकते, आपण राज्यघटनेमध्ये हे शब्द कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत, तर हे कोणत्या राज्याकडून घेतलेले आहेत, तर फ्रेंच राज्यक्रांती, फ्रान्सकडून आपण हे शब्द घेतलेले आहे. जगाच्या इतिहासाच्या राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती विशेष महत्त्वाचे स्थान आहे. नंतर आपण बघणार आहेत औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागले. छोट्या घरगुती उद्योगधंद्याची जागा आता मोठ्या कारखान्याने घेतली. बरोबर आहे, कारण की औद्योगिकरण म्हणजे कोणत्याही धंद्यामध्ये किंवा उद्योगामध्ये वाढ होणे, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणे, विकास होणे. मग अगोदर छोट्या घरगुती उद्योगधंद्याची जागा आता मोठ्या कारखान्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे औद्योगिकीकरणाचा वेगही वाढतो. त्यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणू शकतो आपण. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली. यंत्रयुग अवतरले. याला औद्योगिक क्रांती असे म्हणतात. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. नंतर आपण बघणार आहोत भांडवलशाहीचा उदय. भांडवलशाहीचा उदय कसा झाला ते आपण बघणार आहोत. तर चला,
नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमध्ये व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांचा व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापारास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. त्यातून भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापाऱ्यांकडून देशाची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. या व्यापारामुळे युरोपातील देशांचा धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. आपण बघू शकतो भांडवलशाहीचा उदय कशा प्रकारे झाला. युरोपीय देशांना कशा प्रकारे फायदा होत असल्यामुळे त्यांना कशा प्रकारचं संरक्षण ते लोक देऊ लागले हे आपण बघितलं. नंतर हे बघणार आपण वसाहतवाद. वसाहतवाद एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहतवाद स्थापन करणे होय. वसाहतवाद हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. या वसाहतवादामुळे त्याच्या नावातच वाद आहे बा. त्याच्या नावातच काय आहे? वाद आहे. त्याच्यामुळे तुम्हाला समोर वाचल्यानंतर समजून जाईल काय येतं. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशांनी आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. साम्राज्यवाद विकसित राष्ट्रावर आपले सार्वंगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडली. नंतर आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कशा पद्धतीने भारतामध्ये साम्राज्यवाद केला तर भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. या कंपनीने जहागीर बादशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे वकार स्थापन केली. या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. इथं मी हे डार्क केलेलं आहे बघा. हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या बादशाहाने ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार करण्यासाठी परवानगी दिली तर जहागीर. हे बघा इथं आहे, जहागीर बादशाहकडून परवानगी मिळून सुरत येथे त्यांनी वकार स्थापन केली. नंतर आपण बघू इंग्रज व फ्रेंच संघर्ष. तर इंग्रजांचा आणि फ्रेंचाचा संघर्ष कसा झाला हे आपण आता बघणार आहोत. भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच अमेरिकेचे प्रतिस्पर्धी होते. या स्पर्धेमुळे इंग्रज फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. ही 3 युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. ही युद्धे काय म्हणून ओळखली जातात तर कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. शेवटी तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. याचाच फायदा इंग्रजांनी चुकीच्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे बघू आपण पुढं काय काय झाले. तर बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. बंगाल हा प्रांत भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालचा नवाबपदी आला. बंगालचा नवाब सिराज उद्दौला ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत. व्यापारी सवलतीचा
आता त्यांना व्यापारी करण्यासाठी कोणी स्पर्धक न उरल्यामुळे ते आता त्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करू लागले. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. त्यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाइव्ह या मुत्सद्देगिराने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले व इसवी सन 1757मध्ये प्लासीची जेव्हा लढाई झाली त्यामध्ये सिरोज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. परंतु मीर जाफर जो इंग्रजांनी त्याला आमिष दाखवून त्याला आपल्या बाजूला वळवले होते, त्याच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे मीर जाफर यांचे जे लष्कर आहे ते युद्धात उतरले नाही. त्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्यामुळे मीर जाफर बंगालचा नवाब बनला. त्यानंतर जे आमिष दाखवलं होतं इंग्रजांनी ते पूर्णसुद्धा केलेलं आहे. तो पुढे जाऊन बंगालचा नवाब बनला. त्याने पुढे विरोध करताच त्याचा जवाई मीर कासिम यांनी इंग्रजांचा चुकीच्या पद्धतीने किंवा पुन्हा त्यांचा वाद सुरू झाला आणि तो मीर जाफरने इंग्रजांना विरोध केल्यामुळे त्याचा जवाई मीर कासिम यास त्यांनी नवाब बनवले. मीर कासिमने सुद्धा इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच मीर जाफरला त्यांनी पुन्हा नवाबपद दिले. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्याचा नवाब शुजा-उद-दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली आणि इसवी सन 1764मध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले. बक्सारच्या युद्ध खूप डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार आहे समोर. तर ह्या सध्या आता शॉर्टमध्ये इथे दिलेलं आहे. बक्सारचं युद्ध यामध्ये कोण भाग घेतला तर मीर कासिम आहे, अयोध्याचा नवाब शुजा-उद-दौला आहे, मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली. त्यात इंग्रजांचा विजय झाला. मात्र त्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. इंग्रज आणि म्हैसूरचा संघर्ष. आपल्याला माहिती आहे प्रसिद्ध टिपू सुलतान हा खूप शूरवीर योद्धा होऊन गेलेला आहे इतिहासामध्ये. त्याचे वडीलसुद्धा हैदर अली यांनी सुद्धा इंग्रजाविरुद्ध चांगलाच लढा दिलेला आहे. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला. त्याने इंग्रजाविरुद्ध लढा शर्तीने लढवला. अखेर 1799मध्ये श्रीरंगपट्टणम येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. नंतर सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानमधून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. अफगाणिस्तानाकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते. त्यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांना ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी सिंध गिळंकृत केले. नंतर शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती. रणजितसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दिलीपसिंग गादीवर बसला. त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदल राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समाज असल्यामुळे इंग्रज
इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज असल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. पहिल्या शीख आणि इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला. दिलीप सिंगला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. पंजाबमधील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शीखांना मान्य नव्हता. मुलतानचा अधिकारी मुलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. या दुसऱ्या युद्धातही शीखांचा पराभव झाला. 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्त्वाकांक्षी प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर हे लेक्चर आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.